ह्या बघा इकडं आमच्या काकूच्या चालल्या बाजरीच्या भाकरी आणि तिकडं पांडाचं ना आप्पाचं चाललंय जेवण. इकडं देव बिव मस्तपैकी पूजते ते जरा देवाचा कार्यक्रम होता आणि चाललंय बघा इथं जेवण आहे काकूच्या बाजरीच्या भाकरी. इकडं झालं यांचं जेवण बिवण. ह्या आमची चुलते आहेत काकू चालतंय बघा बाजरीच्या भाकरी. यांच्या काही काठवट आहे जुनी बघा लाकडे काठवट. कवा घेतली होती काठवट बिठवट काय लय वर्ष झालं त्याला. तरी आता त्याला बघा म्हातारी होती तेव्हा आमची घेतली काठ होती का आता घेतली होय. तानाबाई होती तेव्हा हो आमची आजी आजी तुमची बी आजी नाही यांची बी पोरांची. आजी होती त्या पूर्वीत. आता आजीला 20-25 वर्ष झाली ती वारलेली. हा. मग तवाची काढून ती तवाची काठवट आहे बघा लाकडे काठवटे. कसल्या झाडाची आहे म्हणजे ते ह्याची सागाच्या झाडाची. ते आता अशा काठवटी नाही आता नाही भेटत नाही आता. लय वर्षाची काठवट झाली. परत भाकरी करते आता बाया. याच्यात वरती ते असा अशा नाही एवढ्या ओरिजिनल नाहीत. पहिले म्हणजे लय ओरिजिनली हा ही जुनी म्हातारीच्या हाताची आहे. हो. आजीच्या हाताची भाकरी पण चालली तर अगदी चुलीवर मस्त ताव्यावर भाकरी चालली तर. हे जेवण झालं याकडे दादा उपास सोडला याकडे सोडला उपाशी काय आप्पा जीवती रे आता. इकडे देव बिवा मस्त पाकी अगदी उदबत्ती लावली देवांना. हे आमचं सगळं कुळदैवत तिथं. याच्यामध्ये खंडोबा बिरोबा बायबीरचा देव वडजाय बिहोया बिहोया दुलोबा दळोबा असं देव आहेत आमचा. आणि ते आम्ही वाड्यावरच त्यांची सगळी सेवा करतो पूजा करतो. आपली बकरी लक्ष्मी आहे ना मग आता ते पाहिजे ना आपल्या संग. आपल्या लक्ष्मी संघाचे देव असतात हा जेवण. मस्त पाकी बिराड दिले माचोळी